बागल सर्व्हिसेस सुरक्षितेची खरी साथ। आरोग्य विमा, वाहन विमा, टर्म इन्शुरन्स, जीवन विमा, म्युच्युअल फंड, गुंतवणूक, सर्व कंपन्यांची विमा व क्लेम सुविधा। आमचा पत्ता शॉप नंबर 26, मेट्रो कॉम्प्लेक्स, कुलदन रोड, कर्जत। संपर्क क्रमांक 9011400903। एक वेळ अवश्य भेट द्या। बागल सर्व्हिसेस, तुमच्या आर्थिक सुरक्षितेचा विश्वासू साथीदार। निवेदनाचे अवलोकन करता आपण खाली नमूद केल्याप्रमाणे सविस्तर लेखी खुलासा करण्यात येत आहे। महाराष्ट्र शासन जमीन महसूल संहिता 1966च्या तरतुदीनुसार शासकीय जमिनीवरील दिनांक 1/1/2011 पर्यंत निवासी अतिक्रमण नियमित करणे बाबत प्रकरणी उक्त संदर्भ क्रमांक 1 अन्वये उचित कारवाई करण्याबाबत ग्रामपंचायत राशीन तालुका कर्जत यांना सक्त सूचना देण्यात येत आहेत। तसेच या प्रकरणी सध्या न्यायप्रविष्ट असलेल्या बाबी तात्काळ निपटारा होणे बाबत नियमोचित कारवाई करण्याबाबत ग्रामपंचायतीला सूचित करण्यात आलेले आहे। उक्त संदर्भ क्रमांक 3 अन्वये श्री कापरे RA ग्रामपंचायत अधिकारी ग्रामपंचायत राशीन तालुका कर्जत यांनी दिनांक 29/7/2026 रोजी दिलेल्या लेखीनुसार उपोषणकर्त्यांनी आग्रही मागणी केल्यामुळे उद्यापासून राशीन ग्रामपंचायतीचे कामकाज करण्याची अडचण निर्माण होत आहे। तरी माझी नियमानुसार बदली करण्यात यावी यावर पुढील नियमित कारवाई करण्याबाबत माननीय वरिष्ठ कार्यालय दिनांक 30/7/2026 रोजी प्रस्ताव सादर करण्यात बाबतची दक्षता घेण्यात येत आहे। सबंध आपणास याद्वारे विनंती करण्यात येते की आपण दिनांक 29/7/2026 रोजी आरंभिलेल्या आमरण उपोषणापासून प्रवृत्त होऊन प्रशासनास सहकार्य करा ही विनंती। अजिंक्य सूर्यवंशी गट विकास अधिकारी पंचायत समिती। या ठिकाणी सकाळपासून खऱ्या अर्थानं कालपासून ज्यांनी या आंदोलनाची दखल घेतली ते सर्वांचे तालुक्याचे गटविकास अधिकारी सूर्यवंशी साहेब। खऱ्या अर्थानं आपण यामध्ये आपण सगळा या प्रकरणाचा निपटारा करत असताना सगळ्या गोष्टीची शहानिशा केलेली आहे आणि या प्रकरणाला जी गती नव्हती ती आता गती येणार आहे। ते आपण गेले 3 महिन्यापासून आज केलेले आहे त्या अर्जाची गती येईल, परंतु आपल्याला कोर्टाची अडचण आहे ती पण आपल्याला त्यांनी आता लिहून दिलेलं आहे की लवकरच ग्रामपंचायत त्यामध्ये कारवाई उचित करेल असा या ठिकाणी आपल्याला शब्द दिलेला आहे, लिहून दिलेला आहे। ज्यांची अडचण होती ते पण त्यांनी राशीन सोडलेलं आहे। त्या सगळ्या गोष्टी होत असताना प्रशासनानं जी आपल्या आंदोलनकर्त्यांना जी मदत केलेली आहे ती खरी चांगलीच आहे। या ठिकाणी सूर्यवंशी साहेब असतील, ग्रामपंचायतचे सर्व कर्मचारी असतील, कापरे भाऊसाहेबांनी जी मोठेपणा करून या ठिकाणी स्वतःहून त्यांनी हे गाव सोडायचा निर्णय घेतलेला आहे। परंतु आमचा त्यांचा वैयक्तिक असा कुठला वाद नाही, परंतु ज्या समाजामध्ये तेढ निर्माण होऊ नये अतिक्रमणाच्या ज्या गेल्या 50 वर्षापासून हे लोक राहत आहेत त्यांच्यामध्ये गैरसमज जो पसरलेला गेलेला आहे, कारण असताना त्यांनी कोर्टामध्ये जाऊन जे काही पुढे वाढवलं त्यामुळे हा सगळा गैरसमज होऊन आपण या ठिकाणी मुख्य मागणी ती केली होती। त्याबद्दल ग्रामस्थांच्या वतीनं पुन्हा जी काय आमच्याकडून बोलण्यात आले असेल, बोलण्याच्या योगामध्ये बरंच काही झालेलं असेल, या ठिकाणी मी स्वतः त्यांची दिलगिरी व्यक्त करतो। परंतु हा प्रश्न गावाचा आहे, हा प्रश्न माझा वैयक्तिक कोणाचा नव्हता आणि सगळ्यात महत्त्वाचं सकाळपासून या ठिकाणी चव्हाण दादा असतील त्यांचे सर्व डिपार्टमेंट या ठिकाणी पोलीस डिपार्टमेंट सर्वच चोख बंदोबस्त दिलेला आहे आणि आपण ही शांततेत सगळं आज निम्म गाव बंद ठेवलं होतं। सगळ्यांनी बंद ठेवून या ठिकाणी आंदोलनामध्ये सगळे सक्रिय सहभागी झाले त्याबद्दल सर्वांचा मनापासून आभार व्यक्त करून पुन्हा एकदा आपण सर्वजण या ठिकाणी आलात त्यापासून आपल्या सर्वांचा मनापासून आभार व्यक्त करून प्रशासनाचा पुन्हा एकदा आभार व्यक्त करतो आणि आजचं आंदोलन स्थगित केलेलं आहे, थांबलेलं आहे असं पुन्हा जाहीर करतो।